नमस्कार मित्रांनो. तर IPLच्या ज्या टॉप 4 टीम आहेत, क्वालिफाईड टीम आहेत, तर आता मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आता नुकतीच लढत झाली आणि यामध्ये राजस्थान रॉयल्सनं हा सामना जिंकला. त्यामुळे आता जे काही चित्र होते ते आता एकदम स्पष्टपणे क्लिअर झालेले आहेत की राजस्थान रॉयल्स क्वालिफाय झालेले आहे, जे की टॉप 4 मध्ये ते आलेले आहे. याचा अर्थ जे KKR वेटिंग वरती होती की मुंबई जिंकेल का, कारण की KKR आणि पंजाब या दोन टीमा मुंबईवरती अवलंबून होत्या. जर मुंबई इंडियन्स जर जिंकली असती तर KKR ला DC विरुद्ध जिंकणं होतं आणि त्यासोबत पंजाबला देखील संधी होती. मात्र आता दोन्ही टीमांच्या आशा आता संपुष्टात आलेल्या आहेत, संपलेल्या आहेत. मुंबई इंडियन्सनं संपूर्ण सीझनभर जी गचाळ कामगिरी केली ती शेवटच्या सामन्यामध्ये पण आपल्याला सगळ्यांना ती दिसून आली. टॉप ऑर्डर एकदम पूर्णपणे फेल, बॉलिंग एक वेळ अशी वाटत होती की राजस्थान रॉयलचा संघ 150 रन 160-70 रन पर्यंत आवरून जाईल, पण एवढी गचाळ बॉलिंग झाली नंतर की शेवटी 200 प्लस राजस्थान रॉयल्सनं रन केले. म्हणजे एवढी भंगार बॉलिंग यांनी केलेली आहे. आणि या पद्धतीनं जे शेवटचा संघ होता राजस्थान रॉयल्स, आता याच्यामध्ये त्यानं पात्र झालेला आहे. तर या पद्धतीनं IPLच्या प्ले ऑफ्स मधले जे काही संघ होते ते आता क्लिअर झालेले आहेत. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सचा एकंदरीत जो काय प्रवास 2026 मध्ये आपण पाहिलेला आहे की खूप कन्फ्युजन, खूप गोंधळ खेळाडूंबद्दल, पण हार्दिक पांड्या 3-4 मॅच गायबच होता. म्हणजे एकंदरीत तुम्हाला ह्या टीम बद्दल काय वाटतं? खरं पाहायला गेलं तर टॉप टू टॉप बॅट्समन असतील, ऑलराऊंडर असतील, बॉलर्स असतील, फिल्डर असतील, एवढे टॉपचे प्लेयर या टीम मध्ये असून देखील ही टीम आजच्या घडीला शेवटच्या स्थानावरती आहे. म्हणजे हे काय कारण काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आता ह्या टॉप 4 टीम मधनं कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं? कारण की राजस्थान रॉयल्स ही चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्यासोबतच RCB जी आहे ती एकदम उत्तम अशा फॉर्म मध्ये आहे, त्यासोबतच SRH ते बॅट्समन जे आहेत 1 नंबर फॉर्म मध्ये आहेत. आणि आता त्यासोबतच बघूयात की बाकीच्या काही ज्या टीम आहेत त्या कशा पद्धतीने आता प्ले ऑफ्स मध्ये खेळतात. GT पण आहे, GTचा पण चांगला फॉर्म आहे. ओपनर त्यांचे चांगले वेळोवेळी बॅटिंग करत आहेत. ओपनर साई सुदर्शन आणि शुभमन गिल बऱ्याच ओपनिंग पार्टनरशिप त्यांची बराच चांगल्या पद्धतीने होत असते. बॉलर्स पण त्यांच्याकडे चांगले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की ह्या IPL मध्ये आता कोण विजेता ठरेल? आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मुंबईच्या ज्या एकंदरीत प्रवासाबद्दल आहे, परफॉर्मन्स बद्दल आहे, तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की कोणामुळे मुंबई इंडियन्स IPL मधनं बाहेर गेली. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.